आज माननीय श्री बजरंगभाऊ पाटील यांच्या वतीनं हा जो नोकरी महामेळावा आयोजित केला जातो आहे, याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. आणि आज सामाजिक क्षेत्रात काम करणारी मान्यवर मंडळी तर इथे उपस्थित आहेतच, पण त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काम करणारी मंडळी आज इथे उपस्थित आहेत. तर शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेच्या गटाच्या मनीषाताई आता माझ्यासोबत आहेत. मनीषाताई, राजकारणामध्ये आपण एक उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे. महिलांसाठी आपण अतिशय उत्कृष्ट असं काम करत आहे. संपूर्ण सांगली जिल्हा आपल्याला ओळखतो आहे आणि त्यासाठी सर्वात आधी आपलं अभिनंदन. तर बेरोजगार मुलांच्यासाठी, युवकांच्यासाठी, तरुणांच्यासाठी आज जो महामेळावा आयोजित केलेला आहे बजरंग भाऊंनी, याबद्दल आपण काय सांगाल? प्रथम मी बजरंग भाऊ यांना सहकारी ते आमचे आणि जिल्हा संघटक आहेत, त्यांना मी मानाचा मुजरा करेन. आणि हा इतका उत्कृष्ट प्रतिसाद आहे की आजपर्यंत ही कल्पनाच कोणी करू शकत नव्हतं. ही कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि झिरो डाऊन टू अर्थ, म्हणजे जे लोक आहेत की त्यांना काहीच काम नाही, तर अशासुद्धा लोकांना इथे जॉब मिळतो आहे. आणि त्या जॉबचे आपण एकही रुपया न देता आपण हा जॉब इथून मिळवून हसी खुशी घरी जाणार आहोत. अशा पद्धतीचा त्यांनी प्रथमच हा नोकरीचा जो मेळावा ठेवलेला आहे तो फार सुंदर आणि अप्रतिम आहे. आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत की गरजू लोकांसाठी त्यांनी जो हा विचार केलेला आहे तो खूप चांगला विचार आहे. आणि प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलाला, प्रत्येक माऊलीला आपल्या मुलानं, मुलींनी नोकरी केलेलं हे इथून मिळालेलं जे स्थान आहे हे खूप भाग्यवंत आहे असं मी समजते. आपल्या भागामध्ये जे काही बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल? बजरंग भाऊंनी कशा पद्धतीनं हे व्यासपीठ उभं केलेलं आहे, या महामेळाव्यातून त्यांना कशा पद्धतीच्या संधी भविष्यात उपलब्ध राहतील किंवा आणखीन त्यांना कोणत्या गोष्टीची गरज असेल तर त्यावेळी त्यांनी त्यांच्यासाठी काय आपला संदेश असेल? जे बेरोजगार खेडोपाडी मध्ये लोक आहेत त्यांना मी हा संदेश देईन की तुम्हीही ह्या नोकरीच्या योजनेत, मेळाव्यात तुम्ही यावं, सहभागी व्हावं आणि तुम्ही याचा लाभ घ्यावा. आणि जे बजरंग भाऊंच्या मनामध्ये जी संकल्पना आज त्यांनी उभी केलेली आहे की आपण पुढे आहोतच, पण आपल्याबरोबर जे गरजू आहेत त्यांनाही आपण पुढाकार द्यावा आणि त्यांच्याही घरात चार पैसे जावेत, हा जो त्यांनी डोक्यामध्ये एक संकल्प केलेला आहे आणि हा संकल्प सगळ्यांनी घ्यावा हीच मी सगळ्यांना मागणी करते, लोकांच्यापर्यंत पोचवते की आजकाल राजकारण हे होतच असतं, पण असं कोणीही विचार करत नाही की एखाद्याला रोजगार मिळाला पाहिजे, की तो गरीब असेल, त्याची आई वाट बघत असेल की आपल्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे, मग तो खेडोपाड्यातला असेल पण त्याला नोकरी मिळणं हे फार गरजेचं आहे. आणि ही संकल्पना त्यामुळेच खूप चांगली आहे. आणि ह्याच्यातूनच आम्ही समाजसेवा म्हणून जी काही संकल्पना भाऊंनी केलेली आहे, बजरंग भाऊंनी, ती त्याच्यासाठी आमच्याकडे शब्दच नाही आहेत आता, की खूप चांगली संकल्पना आहे. आणि भाऊ असेच तुम्ही पुढे राहा, आम्ही तुमच्या मागे, तुमच्या रणरागिणी सदैव तुमच्याबरोबर आहेत. थँक्यू सो मच मॅम. धन्यवाद. जय महाराष्ट्र.